संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आहे। संतोष देशमुख यांना मारहाण झालेल्या हत्याराचा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट आता समोर आलाय। संतोष देशमुख यांना 4 विशेष हत्यारांनी मारहाण करण्यात आली। यामध्ये गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायरच्या धातूचा चाबूक, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईपचा समावेश असल्याचं या रिपोर्टमधून सध्या समोर आलेलं आहे। आणि या 4 विशेष हत्यारांना सरपंच देशमुख यांना मारहाण झाल्याचं समजतंय। त्यांच्या अंगावर जवळपास 150 जखमा आढळून आलेल्या होत्या। आरोपीने यापूर्वी इतर व्यक्तींना देखील याच हत्यारांना मारहाण केल्याची देखील माहिती समोर आली आहे। शिवाय 3 डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या अहवालात या हत्यारामुळे मारहाण झाल्यास मृत्यू होऊ शकतो असंही नमूद झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, खरं तर या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। नक्कीच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायरचा बनवलेला चाबूक आणि लाकडी काठी आणि लोखंडी पाईप याने अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती। यामध्ये संतोष देशमुख यांच्या संपूर्ण शरीरावर व्रण उमटले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता। यानंतर तपास यंत्रणेने हे जे आहेत शस्त्र, गॅस पाईप असेल, क्लच वायरचे जे चाबूक आहेत हे सगळे शस्त्र आरोपींकडून जप्त केले होते आणि त्याची फॉरेन्सिक लॅबद्वारे तपासणी देखील करण्यात आली होती। त्याचा तसेच डॉक्टरांनी देखील या सगळ्या हत्यारांना मृत्यू होऊ शकतो का याबद्दलचा आपला रिपोर्ट दिलाय आणि तो रिपोर्ट आता समोर आला। यामध्ये त्या जी हत्यार वापरली त्यामुळे मृत्यू होऊ शकतो एखाद्या व्यक्तीचा असं देखील म्हटलं गेलंय। त्यामुळे आता हा जो अहवाल आहे तो या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकणार आहे।